हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. मी स्वातीज कॉर्नर मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा हलका फुलका नाश्ता बनवणार आहोत. इडली, डोसे आणि ढोकळे खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहोत आणि मस्त मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत. तर मी स्वच्छ असे तीन पाण्याने धुवून 3 तासासाठी भिजत घालून घेतली मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ टाकून घेतलेत अशा पद्धतीने. आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे. तर अगदी 15 ते 20 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातात आणि झटपट तयार होते. तर त्याच्यामुळे आपल्याला पण ही संडे स्पेशलसुद्धा आपण सकाळी ब्रेकफास्टला करू शकतो. मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो ब्रेकफास्टला म्हणून. तर अगदी झटपट होते. तर आता आपण आहे ना पोहेसुद्धा मी थोडेसे 2 चमचे पोहेसुद्धा मी टाकून भिजत घालून घेतले आणि ते सुद्धा मिक्सरला लावून वाटून घेणार आहे. अर्धी वाटी दही घेतली. मस्त फ्रेश दही घ्यायची आहे, आंबट दही घ्यायची नाही आहे. आंबट दहीचा वास येतो. तर आपण मस्त असं मिक्सरला लावून छान असे बारीक वाटून घेतलं. आता थोडंसं पाणी टाकून घेतलं, हळद टाकून घेतली. आता परत थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया. बघू शकता छान असं बेटर तयार झालेलं आहे. आता आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे या पद्धतीने बघू शकतात. मस्त आता आपण मिक्स करून घेतो, चेक करून घेतो. छान असं दळून झालेले. तर आता आपण त्याच्यात आहे ना थोडंसं 1-1.5 चमचे तेल टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं. तेल यासाठी टाकायचं आहे, ते आपल्याला घशात अडकतात किंवा थोडेसे असं सॉफ्ट होण्यासाठी आपण तेल टाकून घेतलं. एक प्लेट घेतली, प्लेटला मस्त असं तेल लावून घेतलं. आता आपण इनो टाकून घेणार आहोत पिठामध्ये आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. आणि आता एकाच डायरेक्शनने चमच्याने फिरवायचं आहे. मस्त असं 2 मिनटं फिरून घेतलं. बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण आहे ना मी 10 मिनटं आधीच गॅसवरती कढई ठेवलेली होती, तापून घेतलेले आहे. कारण की आपण आहे ना लगेच जर ठेवलं तर पाणी तापलेलं नसतं तर आपला जो ढोकळा म्हणा किंवा ही रेसिपी म्हणा वाफवण्याची तर ते बसून जातात. त्याच्यासाठी आधीच 10 मिनटं आपण पाणी हीट करायला ठेवायला पाहिजे. तर ही स्टिक तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा. आता छान असा आपला ढोकळा 15 मिनटात रेडी झालेला आहे. ही रेसिपी रेडी झालेली मुगाच्या डाळीपासून. आता आपण छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहोत, ढोकळे करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता आपण मस्त असे बघू शकतात अगदी हलका फुलका नाश्ता आपला तयार झालेला आहे. तुम्ही याच्यासोबत चटणीसोबतसुद्धा असेच खाऊ शकतात, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर बघू शकता मस्त असं खूप जाळी छान अशी पावासारखी जाळी पडलेली आहे. अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि बघू शकता मस्त अशी जाळी तयार झालेली. आता आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलं, थोडा हिंग टाकून घेते, मोहरी टाकून घेते, जिरं टाकून घेते. आता जिरं टाकून घेतलं. आता आपण थोडीशी मिरची टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकून घेतली. अशा पद्धतीने मस्त असा तडका देऊन घेतलेला आहे. आता आपण याच्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर ते काय आहे तर याच्यामध्ये आपण थोडासा पेरी पेरी मसाला टाकणार आहोत, थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहोत, थोडासा लाल मसाला टाकून घेणार आहोत. मस्त असं गरम गरम याच्यातच आपल्याला हे मिक्स करून घेणार आहोत. तर खूप मस्त अशी टेस्ट येते. लहानांपासून तर मोठेसुद्धा आवडीने खातात. आपण ही इडली, डोसा आणि ढोकळे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच करा. आणि मस्त मुगाची डाळीची तर खूप हलके फुलके झालेले आहेत बघू शकता आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ न लावता आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला रेसिपी कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता अगदी छान अशी रेसिपी तयार झालेली. धन्यवाद.